नमस्कार, सोलकढी थाट या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज मोहब्बत का सरबत बनवते आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना प्रिय असते असे मोहब्बत का सरबत प्रत्येक उन्हाळ्यामध्ये प्यावे असे हे सरबत आहे। तर मी इथे कलिंगडचे आता पीसेस करून घेते। उन्हाळा सुरू झाला की हे सरबत रोजच करून प्यावेसे वाटते। आणि यात कलिंगड, गुलाब सिरप, रूहअफजा तसंच सब्जा हे सगळं थंड पदार्थ पडत असल्यामुळे ते जीवालाही छान गार करते। अशा प्रकारे कलिंगडच्या बारीक बारीक फोडी करून घेतल्या। आता त्यात मी दूध ओतून घेते। इथे मी 2 टेबलस्पून सब्जाच्या बिया घेतल्या आहेत, त्यामध्ये पाणी घालून घेते। 5 मिनिटं भिजायला ठेवते, म्हणजे तो फुलून येईल छान। ह्या सब्जाच्या बिया इतक्या थंड आहेत की गरमीमध्ये कुठच्याही सरबतमध्ये घालून प्यालात तरी खूप आरोग्याला उपयोगी अशा ह्या बिया आहेत। आपल्या शरीरातील उष्णताही काढतात त्या बाहेर। तर इथे मी आता बर्फ टाकून घेते, फ्रुटी टाकते, जेली टाकते, त्यात आता मी रूहअफजा सिरप टाकून घेते। सब्जा टाकून घेते, थोडेसे रोज पेटल टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते। तुम्हाला वाटल्यास तुम्ही साखर टाकू शकता। इथे मी 1 टेबलस्पून साखर टाकते गोडीसाठी। तसं रूहअफजा सरबत एकदम गोड असतं, जर तुम्हाला गोड हवं असेल तरच तुम्ही साखर ॲड करा, नाहीतर रूहअफजा सरबत इतकं गोड असतं की त्यामध्ये गरज नाही वाटत साखर टाकायची। आता मी हे सरबत सर्व करण्यासाठी बनवते। वरती पेटल टाकते, थोडंसं कलिंगड टाकते, आपलं हे थंडगार मोहब्बत का सरबत म्हणजेच कलिंगडचं सरबत पिण्यासाठी रेडी आहे। तुम्ही पण असं आता कडक उन्हाळ्यामध्ये तयार करून पिऊन बघा, तुम्हाला हे सरबत खूप आवडेल। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।